स्टॉक मार्केटमधील विविध प्रकारच्या ट्रेडिंग प्रॅक्टिसेसमधील एक महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजेच ऑप्शन ट्रेडिंग. आज आपण ऑप्शन ट्रेडिंग या संकल्पनेचा अर्थ, ऑप्शन ट्रेडिंगची प्रक्रिया व ऑप्शन ट्रेडिंगच्या अंतर्गत स्टॉक क्लिअरिंग अँड सेटलमेंट प्रोसेस या प्रक्रियेबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी ऑप्शन ट्रेडिंग या प्रकारची प्रॅक्टिस नेमकी कोणत्या कारणास्तव निर्माण होत असते याची पार्श्वभूमी आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, स्टॉक एक्सचेंजेसमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेडिंग प्रॅक्टिसेस आपणास पाहाव्यास मिळतात, ज्यामध्ये प्रामुख्याने स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदार आपल्याकडे असणारे विविध कंपन्यांचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून विक्री करत असतात. त्याचबरोबर आपणास हवे असणारे शेअर्स खरेदी करत असतात. अर्थात खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचा किंवा ट्रेडिंग प्रॅक्टिसेसचा उपयोग केला जात असतो, ज्यामध्ये प्रामुख्याने विक्रीच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर आपणास असे दिसेल की ज्यामध्ये स्वतःच्या डीमॅट अकाउंटमध्ये जे शेअर्स आहेत ते शेअर्स विक्री करण्याची एक पद्धती असते, तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये नसणारे शेअर्स देखील विक्री करण्याची सुविधा स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली असते, की ज्याला आपण शॉर्ट सेलिंग असे आपण म्हणतो. शॉर्ट सेलिंग ही एक अशी प्रक्रिया असते की ज्यामध्ये गुंतवणूकदार आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये सध्या अस्तित्वात नसलेल्या शेअरची विक्री करून त्याच पर्टिक्युलर ट्रेडिंग डेमध्ये म्हणजेच मार्केट आवर्समध्ये पुन्हा ते शेअर्स खरेदी करून सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो. तथापि या शॉर्ट सेलिंगच्या प्रक्रियेमध्ये काही वेळेस अनावधानाने, काही वेळेस तांत्रिक अडचणीमुळे की जे शेअर्स ज्या ट्रेडिंग आवर्समध्ये ट्रेडिंग डेमध्ये विक्री केलेले आहेत ते पुनर्खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीमध्ये ट्रान्झॅक्शन डे प्लस 2 डे म्हणजेच T+2 या ट्रेडिंग सायकलमध्ये जर असा विक्रेता आपण विक्री केलेल्या शेअरची पुनर्खरेदी करून ट्रेड सेटलमेंट करू शकला नाही, तर स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ऑप्शन ट्रेडिंग ही कल्पना राबवली जाते. थोडक्यात आपल्या खात्यात शिल्लक नसलेले शेअर्स विक्री केल्यानंतर पुन्हा ते खरेदी करण्याची प्रक्रिया जर योग्य पद्धतीने पूर्ण होऊ शकली नाही, तर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजेच लिलाव पद्धतीने संबंधित शेअरची खरेदी विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे कार्य स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून केले जात असते. अशा या ऑप्शन ट्रेडिंग बद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. ऑप्शन ट्रेडिंगची एक जनरल डेफिनेशन जर आपण पाहिली तर ती अशी आहे: An auction is a mechanism where the exchange auctions the investor's stock holding when the person has sold the stocks, but he is unable to deliver it within a stipulated time period. ऑक्शन हे एक असं मेकॅनिझम आहे की ज्या अंतर्गत स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून गुंतवणूकदाराच्या वतीने ऑप्शन म्हणजेच लिलाव जाहीर केला जातो, की ज्यामध्ये ज्या व्यक्तीने, ज्या गुंतवणूकदाराने स्टॉक्स विक्री केलेले आहेत परंतु स्टिप्युलेटेड टाइम पिरियडमध्ये म्हणजेच निर्धारित वेळेमध्ये ते खरेदीदाराला उपलब्ध करून दिलेले नाहीत, अशा परिस्थितीमध्ये स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून लिलाव पद्धतीने त्याचे व्यवहार पूर्ण केले जात असतात. यालाच ऑप्शन ट्रेडिंग असे म्हटले जाते. याची थोडीशी पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर आपणास असे दिसून येईल, सर्वात पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे जो विक्रेता आहे की त्या विक्रेत्याने T+2 डेजमध्ये आपण विक्री केलेले शेअर्स संबंधित खरेदीदारास उपलब्ध करून देणे आवश्यक असते. सेलर मस्ट हॅव टू डिलिव्हर स्टॉक्स विदिन T+2. T+2 is nothing but transaction day plus 2 working days. ही प्रक्रिया प्रामुख्याने शॉर्ट सेलिंगच्या बाबतीमध्ये
लागू असते. जेव्हा गुंतवणूकदार किंवा रोखे बाजारातील रोख्यांचा विक्रेता आपल्या खात्यात नसलेल्या शेअरची विक्री करत असतो तेव्हा त्याला शॉर्ट सेलिंग असे म्हटले जाते. परंतु शॉर्ट सेलिंग केल्यानंतर T+2 डेज या कालावधीमध्ये त्यांनी जर शेअर्स डिलिव्हर केले नाहीत तर अशा केसमध्ये स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून खरेदीदाराच्या वतीने ऑक्शनची प्रक्रिया चालवली जात असते. सो युअर ब्रोकर विल ट्राय टू परचेस द शेअर्स in a buy-in auction market on T+2 days and the settlement of the auction shall be done on T+3 day. T+2 डेच्या कालावधीत आपल्या ब्रोकरच्या माध्यमातून संबंधित शेअर्स खरेदी करण्याची प्रक्रिया राबवली जात असते. मात्र या कालावधीमध्ये विक्रेत्याने ब्रोकरच्या इन्स्ट्रक्शनला रिस्पॉन्स दिला नाही आणि त्या सूचनेनुसार संबंधित स्टॉक्स खरेदी केले नाहीत तर या परिस्थितीमध्ये ट्रान्झॅक्शन डे +3 डेज म्हणजेच T+3 डेला एक्सचेंजद्वारे स्टॉक एक्सचेंजद्वारे मग ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल या स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ऑक्शनची प्रोसेस सुरू केली जात असते. या प्रक्रियेमध्ये सर्वसाधारणपणे ज्या गुंतवणूकदाराने हे शेअर्स खरेदी केलेले आहेत त्याला संबंधित शेअर्स उपलब्ध करून देण्यासाठी डिफॉल्टरच्या वतीने जो ऑक्शन सेशन चालवला जाणार आहे त्या अंतर्गत इतर विक्रेत्यांनी ते शेअर्स ज्या किमतीला उपलब्ध करून दिलेले आहेत त्या किमतीस ऑक्शन प्राइस असे म्हटले जाते. ही ऑक्शन प्राइस प्लस त्या व्यवहारासाठी येणारे ब्रोकरेज किंवा कमिशन त्याचबरोबर T+2 डेजमध्ये स्टॉक्स डिलिव्हर न केल्याबाबत पेनल्टी म्हणून ब्रोकर व एक्सचेंजकडून जी पेनल्टी लावली जाईल या 3 बाबी विक्रेत्यास म्हणजे ज्यांनी शॉर्ट सेलिंग केलेलं आहे अशा व्यक्तीस ही संबंधित रक्कम पे करणे आवश्यक असते. थोडक्यात की शॉर्ट सेलिंग प्रोसेसमध्ये सेटलमेंट प्रोसेस ही योग्य पद्धतीने राबवलेली नसल्यास ऑक्शन ट्रेडिंगची प्रोसेस ही राबवली जात असते. मित्रांनो, यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक समजून घेणं आवश्यक आहे की आपल्या मनामध्ये असाही प्रश्न निर्माण झालेला असेल की एखादा ट्रेडर आपल्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स नसताना त्याचे शॉर्ट सेलिंग म्हणजे त्याची विक्री नेमकं कोणत्या कारणासाठी करत असतो. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मार्केट सेशन सुरू झाल्यानंतर जर गुंतवणूकदारास असे अपेक्षित वाटले की उदाहरणार्थ ए कंपनीचा शेअर्स 9:30 वाजता 1,000 रुपयाला विक्री होतो आहे मात्र 3:30 पर्यंत त्याची किंमत 900 रुपयावर कमी येईल अशी त्याला अपेक्षा वाटते तेव्हा हा व्यक्ती आपल्या खात्यात हे शेअर्स नसताना 1,000 रुपये प्रति शेअर्स या किमतीने त्याची विक्री करतो व 3:30 पर्यंतच्या कालावधीत ते शेअर्स 900 रुपयांनी खरेदी करत असतो. या प्रक्रियेमध्ये या व्यक्तीला प्रति शेअर्स 100 रुपये एवढा प्रॉफिट प्राप्त होत असतो, नफा मिळत असतो. असा नफा मिळवण्याच्या उद्देशाने शॉर्ट सेलिंगची प्रोसेस ही राबवली जात असते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव किंवा त्या ठिकाणी दुर्लक्ष केल्यामुळे किंवा इतर काही अडचणीमुळे जर मार्केट आवर्स कंप्लीट होण्यापूर्वी म्हणजेच दुपारी 3:30 पर्यंतच्या कालावधीत असे शेअर्स त्यांनी जर खरेदी केले नाहीत आणि त्यानंतरच्या कालावधीत म्हणजेच T+2 डेजच्या कालावधीत देखील ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर या स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ऑक्शन ट्रेडिंगची प्रक्रिया ही राबवली जात असते. तर अशा प्रकारे ऑक्शन ट्रेडिंग ही एक स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून राबवली जाणारी लिलावाची किंवा रोख्यांच्या विक्रीची प्रक्रिया असते. ऑक्शन ट्रेडिंगच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे ऑक्शन प्राइसिंग. व्हॉट इज ऑक्शन प्राइसिंग? Auction pricing depends on the stock price calculation on the auction day. ऑक्शनची प्राइस म्हणजेच लिलावाच्या वेळेला संबंधित स्टॉकची किंमत किती असेल ही बाब त्या दिवशीच्या संबंधित स्टॉकच्या खरेदी विक्रीवरती आणि त्यापूर्वीच्या दिवशी संबंधित स्टॉकची विक्री कोणत्या किमतीला क्लोज झालेली आहे की ज्याला आपण प्रिव्हियस डेज क्लोजिंग प्राइस असे आपण म्हणतो.
जे ज्या दिवशी ऑप्शन डिक्लेअर केला जाणार आहे त्या दिवशीच्या आधीच्या दिवशी संबंधित कंपनीचा शेअर्स हा कोणत्या किमतीला क्लोज झाला ती जी किंमत असते त्या किमतीवरती देखील ऑप्शन प्राइस ही डिपेंड असते. सर्वसाधारणपणे सेबीच्या रूल्स अँड रेग्युलेशनचा विचार करता यामध्ये प्रामुख्याने मिनिमम अँड मॅक्सिमम ऑप्शन प्राइस याच्यामध्ये 20% ची गॅप एक्सपेक्टेड असते. इट मीन्स द मिनिमम ऑप्शन प्राइस विल बी 20% बिलो द क्लोजिंग प्राइस बिफोर ऑप्शन डे अँड द मॅक्सिमम ऑप्शन प्राइस विल बी 20% हायर द क्लोजिंग प्राइस बिफोर ऑप्शन डे. म्हणजेच ऑप्शन प्राइस ही पूर्वीच्या दिवशी आधीच्या दिवशी संबंधित स्टॉक जो क्लोज झाला त्याच्यापेक्षा 20% कमी किमतीला किंवा मॅक्सिमम प्राइस ही 20% अधिक किमतीला ही असू शकते. म्हणजेच याच्यामध्ये थोडक्यात क्लोजिंग प्राइसच्या हायर लेवलला 20% व लोअर लेवलला 20% या गॅपमध्ये ऑप्शनची प्राइस ही निर्धारित केली जाऊ शकते. इफ द ऑप्शन इज नॉट सक्सेसफुल, काही कालावधीमध्ये काही विशिष्ट परिस्थितीमध्ये असे घडू शकते की जर त्या ठिकाणी ऑप्शन डिक्लेअर केला मात्र ऑप्शनला रिस्पॉन्स देणाऱ्या सेलरनी संबंधित कंपनीचे शेअर्स हे विक्री केले नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये संबंधित सेलरला आपल्या अकाउंटमधून अधिकची 20% रक्कम ही पे करावी लागते व त्या ठिकाणी ज्या बायरनी ते संबंधित स्टॉक्स खरेदी केलेले आहेत की त्याचे ट्रान्झॅक्शन्स सेटल करून देणे ही त्याची जबाबदारी असते. अर्थात ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 2 प्रकारचे ऑप्शन्स हे त्या ठिकाणी यूज केले जात असतात. एक बाय इन ऑप्शन आणि दुसरा प्रकार म्हणजे सेल आउट ऑप्शन. अर्थात या 2 वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. जेव्हा त्या ठिकाणी एखादा सेलर्स शॉर्ट सेलिंग करतो आणि आपल्या शेअरचे स्टॉकचे सेटलमेंट करत नाही तेव्हा अशा सेलरच्या वतीने जो ऑप्शन कंडक्ट केला जातो त्यास बाय इन ऑप्शन असे म्हटले जाते. आणि जेव्हा एखादा खरेदीदार मार्केटमधून शेअर्स खरेदी करतो मात्र त्याची किंमत विहित वेळेमध्ये पे करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी खरेदी केलेले शेअर्स हे एक्सचेंजच्या माध्यमातून विक्री करून संबंधित रक्कम ही वसूल करण्याचे प्रयत्न केला जातात. यालाच सेल आउट ऑप्शन असे म्हटले जाते. परंतु सर्वसाधारणपणे ट्रेडिंग प्रॅक्टिसेसचा विचार करता मार्केटमध्ये बाय इन ऑप्शन हा खूप मोठ्या प्रमाणात वापरला जात असतो. या ऑप्शनच्या प्रक्रियेसाठी ऑप्शन टायमिंग आणि पार्टिसिपंट या देखील बाबी अत्यंत महत्त्वाच्या असतात. द ऑप्शन प्रोसेस इज कंडक्टेड बिटवीन 2 PM to 2:45 PM ऑन डेली बेसिस. दररोज होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये जे सेलर डिफॉल्टर राहतात अशा डिफॉल्टर सेलरच्या वतीने स्टॉक एक्सचेंजद्वारे दररोज दुपारी 2 ते 2:45 म्हणजेच या 45 मिनिटाच्या कालावधीमध्ये ऑप्शन्स डिक्लेअर केले जात असतात व त्याची प्रोसेस एक्झिक्यूट केली जात असते. ही दररोज चालणारी प्रक्रिया असते कारण या देशभरातील अनेक गुंतवणूकदारांच्याकडून जे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात त्यापैकी जे विक्रेते जे खरेदीदार डिफॉल्टर होतात त्यांच्या वतीने ही ऑप्शनची प्रोसेस दररोज या कालावधीमध्ये चालवली जात असते. या प्रक्रियेमध्ये मेंबर ब्रोकर आणि ज्यांच्याकडे त्या ठिकाणी स्टॉक्स आहेत असे पर्टिक्युलर स्टॉक होल्डर हे या प्रक्रियेमध्ये पार्टिसिपंट फॅक्टर्स असतात. इट मीन्स only the member broker of the exchange can participate into the auction process along with the holder of the particular stock. स्टॉक एक्सचेंजद्वारे ज्या स्टॉकचा ऑप्शन डिक्लेअर करण्यात आलेला आहे अशा स्टॉकचे जे होल्डर्स आहेत जे यापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी त्या पर्टिक्युलर संबंधित कंपनीचे शेअर्स धारण केलेले आहेत खरेदी करून आपल्या डीमॅटमध्ये होल्डिंग केलेले आहेत असा जो होल्डर आहे किंवा गुंतवणूकदार आहे तो या ऑप्शन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. म्हणजेच याच्यामध्ये प्रामुख्याने मेंबर ब्रोकर त्याचबरोबर पर्टिक्युलर स्टॉकचा होल्डर हे याच्यामधील महत्त्वाचे पार्टिसिपंट असतात व याच्यामधील इंटरमेडिएटर फॅक्टर म्हणून स्टॉक एक्सचेंजची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आता ही प्रक्रिया समजून घेतल्यानंतर की आपण ॲक्च्युअल
ऑप्शन ट्रेडिंग आणि ऑप्शन प्राइसिंग ही प्रक्रिया त्या ठिकाणी कशी एक्झिक्यूट होत असते ते देखील आपण यामध्ये समजून घेणार आहोत. लेट्स अझूम द संजय हॅज सोल्ड 1000 स्टॉक्स ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया at the rate of 300 rupees per share. It means the total value of these shares is rupees 3 lakh. संजयने स्टेट बँक ऑफ इंडियाचे 1000 शेअर्स 300 रुपये प्रति शेअर्स प्रमाणे शॉर्ट सेल केलेले आहेत. म्हणजेच त्याच्या खात्यामध्ये हे शेअर्स नसताना देखील त्यांनी त्याची विक्री ही केलेली आहे की ज्याचे एकूण मूल्य 3 लाख रुपये हे आहे. परंतु की त्यांनी T+2 डेज या कालावधीमध्ये की ते 1000 शेअर्स मार्केटमधून खरेदी करणं आवश्यक होतं. बट ही डिडंट बाय 1000 स्टॉक ऑन सेम डे ऑर विदिन T+2 डेज. म्हणजेच त्यांनी त्या पर्टिक्युलर दिवशी 1000 शेअर्स खरेदी करणं आवश्यक होतं किंवा T+2 डेच्या कालावधीमध्ये की संबंधित 1000 शेअर्स स्वतः खरेदी करण्याची प्रोसेस पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या परिस्थितीमध्ये संजयचे डिमॅट अकाउंट ज्या ब्रोकरकडे आहे किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे आहे, दॅट ब्रोकर विल इन्फॉर्म टू दी संजय फॉर परचेसिंग दॅट शेअर्स. ज्याची या ऑप्शन प्रक्रियेकडे जाण्यापूर्वी संबंधित गुंतवणूकदार किंवा सेलरचा जो ब्रोकर आहे की तो त्याला इंटिमेट करेल, इन्फॉर्म करेल की आपण या दिवशी या कंपनीचे शेअर्स विकलेले आहेत, मात्र त्याच्या खरेदीची प्रक्रिया आपण पूर्ण केलेली नाहीये आणि ती प्रक्रिया या कालावधीमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे. अशा प्रकारची एक इंटिमेशन वजा नोटीस ही त्या ठिकाणी जारी केली जात असते. तरी देखील की त्यांनी हे शेअर्स खरेदी करून सेटलमेंटची प्रोसेस कंप्लीट केली नाही. इट मीन्स बट ही फेल्स टू परचेस दी स्टॉक्स. देन द एक्सचेंज विल इनिशिएट द प्रोसेस ऑफ ऑप्शन ऑन T+3 डेज. जेव्हा हा विक्रेता असे शेअर्स खरेदी करण्यामध्ये फेल ठरतो, तो खरेदी करू शकत नाही, त्यानंतरच्या दिवशी म्हणजेच T+3 डेच्या दिवशी संबंधित स्टॉक एक्सचेंजद्वारे ऑप्शनची प्रोसेस ही सुरू केली जात असते. ऑप्शनची प्रोसेस जर आपण पाहिली तर यामध्ये प्रामुख्याने T+3 डेज म्हणजेच ट्रान्झॅक्शन डे नंतरच्या तिसऱ्या दिवशी संबंधित स्टॉक एक्सचेंजद्वारे ऑप्शन अनाऊन्स केला जातो व त्याची वेळ ही दुपारी 2 ते 2:45 ही निर्धारित करून देण्यात आलेली असते. यामध्ये एक्झॅक्ट नंबर ऑफ शेअर्स अनाऊन्स केले जातात. म्हणजेच ज्या होल्डरकडे संबंधित कंपनीचे शेअर्स उपलब्ध आहेत अशा गुंतवणूकदारांना, अशा होल्डर्सना आवाहन केले जाते की या कंपनीचे एवढे शेअर्स हवे आहेत आणि तशा प्रकारचा ऑप्शन्स हा डिक्लेअर केला जातो. त्यानंतर अशा ऑप्शनला रिस्पॉन्ड करणारे जे होल्डर्स आहेत की ज्यांच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स ऑलरेडी त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये आहेत, असे गुंतवणूकदार, असे त्या ठिकाणी सेलर्स हे या ऑप्शनमध्ये पार्टिसिपेट होतात. सपोज की याच्यामध्ये विजयकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स त्याच्या डिमॅट अकाउंटमध्ये उपलब्ध आहेत. तो त्या ठिकाणी हे शेअर्स विक्री करण्याची ऑफर देऊ शकतो. ऑप्शनला रिस्पॉन्स म्हणून की त्यांनी हे 1000 शेअर्स ही त्या ठिकाणी विक्री करण्याची ऑफर दिली. मात्र ही ऑफर देत असताना त्याची प्रति शेअर्स किंमत ही 300 रुपयाऐवजी त्यांनी 350 रुपये ही प्राइस त्या ठिकाणी ऑफर केली. ही एक रास्त किंमत आहे. याचं कारण म्हणजे की सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या प्राइस रेंजमध्ये आहे. याचे कारण म्हणजे हायर लेवलला 20% आणि लोअर लेवलला 20% ही रेंज सेबीने निर्धारित करून दिलेली आहे आणि त्यानुसार की त्या ठिकाणी ही एक रास्त किंमत आहे. अशा परिस्थितीमध्ये की त्या ठिकाणी विजय आपल्याकडील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स स्टॉक एक्सचेंजला 350 रुपये प्रति शेअर्स प्रमाणे एकूण 1000 शेअर्स त्या ठिकाणी विक्री करेल. या परिस्थितीमध्ये विजयला स्टॉक एक्सचेंज कडून 3,50,000 रुपये प्राप्त होतील. इथे जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जेव्हा संजयनी स्टॉक एक्सचेंजमध्ये आपल्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स नसताना देखील त्याची विक्री केली, हे शेअर्स विक्री करत असताना त्यांनी 300 रुपये प्रति शेअर्स प्रमाणे 1000 शेअरची विक्री केली, त्यामुळे त्याला 3 रुपये त्या ठिकाणी प्राप्त झालेले होते. मात्र तो ज्यांनी शेअर्स खरेदी केले त्याला आपल्याकडचे शेअर्स देऊ शकलेला नव्हता.
मात्र आता विजयने आपल्याकडील 1000 शेअर्स 350 रुपये या दराने विक्री केले. त्यामुळे या ठिकाणी इथे देणे असणारी जी रक्कम आहे ती 3,50,000 रुपये इतकी झालेली आहे. म्हणजेच अधिकचे 50,000 रुपये या ठिकाणी देणे रक्कम आहे. ही रक्कम ज्याने शॉर्ट सेलिंग केले म्हणजे संजयनी स्टॉक्स आपल्याकडे नसताना देखील ते विक्री केलेले आहेत की त्यांनी हे नुकसान बेअर करणे आवश्यक असते. यामध्ये या अधिकच्या किमतीबरोबरच म्हणजेच जी ॲडिशनल प्राइस आहे ती ॲडिशनल प्राइस प्लस हे ट्रान्झॅक्शन सेटल करण्यासाठी जे कमिशन चार्ज केलं जाणार आहे जे ब्रोकरेज आहे ते ब्रोकरेज आणि उशिरा त्या ठिकाणी सेटलमेंट प्रोसेस रन केली आणि ऑक्शन कंडक्ट करण्यास भाग पाडले म्हणून त्या ठिकाणी त्याला आकारली जाणारी पेनल्टी या 3 बाबी ही त्या ठिकाणी जो शॉर्ट सेलिंग करणारा सेलर होता म्हणजे या उदाहरणामध्ये जो संजय आहे की त्याला ही रक्कम बेअर करावी लागेल. म्हणजेच संजयनी 300 रुपये प्रमाणे 1000 शेअर्स विकले त्याला 3 लाख रुपये मिळाले. मात्र आता त्याला स्टॉक एक्सचेंजला 3,50,000 रुपये प्लस 500 रुपये ब्रोकरेज आणि पेनल्टी 1000 रुपये आपण उदाहरणासाठी 1000 रुपये पेनल्टी ही अमाऊंट कन्सिडर केलेली आहे. म्हणजे एकंदरीत त्याला अधिकचे 51,500 रुपये हे पे करावे लागतील. या व्यवहारामध्ये संजयला एकूण 51,500 रुपयाचा तोटा झालेला दिसेल. म्हणजेच या ठिकाणी ऑक्शन प्रोसेसमध्ये सर्वसाधारणपणे जर शॉर्ट सेलिंग प्रोसेसचे प्रॉपर सेटलमेंट केले नाही तर या ठिकाणी अशा प्रकारे मोठा लॉस हा त्या ठिकाणी होऊ शकतो. अर्थात ही लॉसची अमाऊंट नेमकी किती असेल ही बाब ऑक्शन प्राइस वरती डिपेंड असते. जर त्या ठिकाणी सुदैवाने ऑक्शन प्राइस ही लोएस्ट लेवलला फिक्स झाली तर अशा परिस्थितीमध्ये हे नुकसान 51,000 रुपयापेक्षा देखील कमी असू शकते. परंतु हे मॅक्सिमम त्या ठिकाणी 20% पर्यंत लॉस होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने की त्या ठिकाणी या ऑक्शन प्रोसेसमध्ये की त्या ठिकाणी हा ऑक्शन कंडक्ट केला जाईल व ज्या मूळ खरेदीदारांनी शेअर्स खरेदी केलेले होते की त्याला शेअर्स उपलब्ध करून देण्याची व्यवस्था विक्रेत्याच्या वतीने स्टॉक एक्सचेंजद्वारे राबवली जाते त्यालाच आपण त्या ठिकाणी ऑक्शन ट्रेडिंग असे आपण म्हणतो. म्हणजे प्रत्यक्षात त्या ठिकाणी विक्रेत्याची जबाबदारी ही स्टॉक एक्सचेंजद्वारे त्या ठिकाणी पूर्ण केली जात असते. इथे आणखीन एक बाब सर्वात महत्वाची लक्षात घेणं आवश्यक आहे की ऑक्शन ट्रेडिंग मध्ये पार्टिसिपेट होणारा जो त्या ठिकाणी ट्रेडर आहे किंवा विक्रेता आहे की त्याच्या डीमॅट अकाउंटमध्ये संबंधित कंपनीचे शेअर्स हे अस्तित्वात असले तरच तो त्या ठिकाणी ऑक्शन ट्रेडिंग मध्ये पार्टिसिपेट होऊ शकतो. मात्र जर आपण शॉर्ट सेलिंगच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर शॉर्ट सेलिंगच्या प्रोसेसमध्ये डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स नसताना देखील विक्री करता येऊ शकतात आणि ते T+2 डेच्या कालावधीमध्ये पुन्हा खरेदी करून ते त्या ठिकाणी सेटलमेंट करता येऊ शकते. मात्र ऑक्शन ट्रेडिंग मध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर जो व्यक्ती सहभागी होणार आहे त्याच्या डीमॅट अकाउंटमध्ये संबंधित कंपनीचे तेवढ्या क्वांटिटीनी शेअर्स हे अस्तित्वात असले पाहिजेत तर आणि तरच की त्या ठिकाणी तो याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. कारण ऑक्शन ट्रेडिंगच्या बाबतीमध्ये सेटलमेंट सायकल ही त्या ठिकाणी सिंगल डेची असते. मात्र इतर ट्रेडिंगमध्ये मात्र T+2 डेची असते म्हणजे ट्रान्झॅक्शन डे प्लस 2 डेज. परंतु ऑक्शन ट्रेडिंग मध्ये सिंगल डे सेटलमेंट प्रोसेस असते. म्हणजे ज्या दिवशी ऑक्शनच्या अंतर्गत त्या ठिकाणी स्टॉक्स विकले जातील त्याच दिवशी संबंधित व्यक्तीच्या अकाउंटमधून ते डेबिट होतील आणि ज्यांनी ते मूळ खरेदी केलेले होते की त्याच्या अकाउंटमध्ये ते ट्रान्सफर होतात आणि सेम डेला की संबंधित शेअरची जी किंमत असेल ती किंमत की ज्यांनी हे शेअर्स विक्री केलेले आहेत त्याच्या खात्यामध्ये ही संबंधित अमाऊंट म्हणजे 3,50,000 रुपये हे जमा होणार असतात. ज्याची या प्रक्रियेमध्ये T+2 ची प्रोसेस नसते तर त्या ठिकाणी सिंगल डे सेटलमेंट प्रोसेस असते आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये शेअर्स असतील तर आणि तरच की ऑक्शन ट्रेडिंग मध्ये आपण पार्टिसिपेट होऊ शकतो. अदरवाईज ऑक्शन ट्रेडिंग मध्ये आपल्याला पार्टिसिपेट होता येणार नाही. तर ही सर्वसाधारणपणे ऑक्शन ट्रेडिंगची एक वैशिष्ट्यपूर्ण प्रोसेस असते. तो काही वेळेस असं घडू शकतं की त्या ठिकाणी ऑक्शन जर सक्सेसफुल झाला नाही तर सपोज व्हॉट हॅपन वेन द ऑक्शन फेल्ड. जर त्या ठिकाणी ऑक्शन डिक्लेअर केला स्टॉक एक्सचेंज मार्फत मात्र कोणत्याही गुंतवणूकदाराने या संबंधित कंपनीचे शेअर्स विक्री करण्याची तयारी दाखवली नाही असं अनेक वेळेला घडू शकतं. कारण
ऑप्शन डिक्लेअर केला, मात्र ज्यांच्याकडे शेअर्स आहेत ते विक्री करायला तयार नाहीयेत किंवा ज्या किमतीला ऑफर दिलेली आहे त्या किमतीला ते शेअर्स विक्री करण्यास इच्छुक नाहीयेत, तर अशा परिस्थितीमध्ये विक्रेता जर उपलब्ध झाला नाही तर हा ऑप्शन फेल होतो. म्हणजेच त्या ठिकाणी ते कंपनीचे संबंधित शेअर्स स्टॉक एक्सचेंजला प्राप्त होऊ शकत नाही. मोस्ट ऑफ टाइम जे इनलिक्विड शेअर्स असतात, म्हणजे असे शेअर्स की ज्यांची खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत नसते, खरेदी विक्री डे टू डे होत नसते, अशा शेअरच्या बाबतीमध्ये ऑप्शन फेल जाण्याची शक्यता ही अधिक असते. जेव्हा ऑप्शन फेल जातो तेव्हा ही त्या ठिकाणी स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून ही क्लोज आउटची प्रोसेस ही रन केली जाते. क्लोज आउट प्रोसेस ही या ठिकाणी अशी प्रक्रिया असते की जेव्हा ऑप्शन फेल होतो आणि कुणीही संबंधित कंपनीचे शेअर्स विक्री करायला तयार नसते, मात्र ज्यांनी मूळ ते खरेदी करून त्याची किंमत ऑलरेडी पे केलेली आहे अशा व्यक्तीला की त्याचे शेअर्स देणं आवश्यक असतं किंवा त्यांनी दिलेली जी रक्कम आहे त्याला परत देण्याची व्यवस्था करणं आवश्यक असते. तर अशा परिस्थितीमध्ये स्टॉक एक्सचेंजद्वारे क्लोज आउटची प्रोसेस राबवली जाते. क्लोज आउटच्या प्रोसेसमध्ये द एक्सचेंज विल आस्क टू बायर सेल दॅट शेअर्स ॲट 20% हायर रेट. ते ज्यांनी मूळ हे शेअर्स खरेदी केलेले होते मात्र त्याच्या डीमॅट अकाउंटमध्ये अद्याप ते प्राप्त झालेले नव्हते. म्हणजे या उदाहरणामध्ये की त्या ठिकाणी संजयनी एका क्ष व्यक्तीला आपले शेअर्स त्या ठिकाणी 1000 शेअर्स 300 रुपये प्रमाणे विक्री केले, मात्र त्याला ते शेअर्स प्रत्यक्षात मिळाले नाहीत. अशा व्यक्तीला स्टॉक एक्सचेंजद्वारे विचारणा केली जाते की आपण जे 300 रुपये प्रति शेअर्स प्रमाणे हे जे शेअर्स खरेदी केलेले आहेत की त्याच्या 20% अधिकची रक्कम आम्ही तुम्हाला देतो, मात्र तुम्हाला शेअर्स आम्हाला देता येणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये एक त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट नोट पाठवली जाते आणि त्या कॉन्ट्रॅक्ट नोटच्या आधारे की जो बायर आहे तो 20% हायर रेटला ते शेअर सॅक्रिफाईस करण्यासाठी तयार होतो आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला 20% अधिकची रक्कम म्हणजे त्यांनी खर्च केलेले 3 लाख रुपये आणि ऍडिशनल त्याला 20% अमाऊंट ही स्टॉक एक्सचेंज कडून त्यांना दिली जाते. त्याच्या अकाउंटमध्ये ही अमाऊंट ट्रान्सफर केली जाते आणि हा व्यवहार क्लोज आउट केला जातो. म्हणजे या ठिकाणी हा ट्रेड क्लोज आउट झाला असं म्हटलं जातं. दिस प्रोसेस इज नोन ॲज ए ट्रेड क्लोज आउट. परंतु हा ट्रेड क्लोज आउट होतो त्यानंतर मात्र पुढील महत्वाची जी प्रक्रिया असते ती म्हणजे ही 20% ऍडिशनल अमाऊंट जी आहे ती कोण बेअर करणार. तर ज्या व्यक्तीने शॉर्ट सेलिंग केलेलं होतं, म्हणजे संजयनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे 1000 शेअर्स हे त्या ठिकाणी शॉर्ट सेल केलेले होते आणि त्याला 3 लाख रुपये मिळालेले होते, मात्र त्यांनी ऍक्च्युअल ते शेअर्स त्याला दिले नाहीत. ज्यांनी खरेदी केलेले होते त्याला हे शेअर्स देऊ शकला नाही. मात्र ह्या प्रोसेसमध्ये ऑप्शन कंडक्ट केला, ऑप्शनही त्या ठिकाणी सक्सेसफुल ठरला नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ज्यांनी ते शेअर्स खरेदी केलेले होते त्याला नुकसान भरपाई म्हणून 20% अधिकची रक्कम त्या ठिकाणी त्याला दिली जाईल. म्हणजे त्या ठिकाणी हे 20% ऍडिशनल रक्कम ही कोणी द्यायची, तर ज्यांनी त्या ठिकाणी शॉर्ट सेलिंग केलं आणि त्या ठिकाणी ऍग्रीमेंट फुलफिल केला नाही अशा व्यक्तीने ती संबंधित रक्कम हे एक्सचेंजला ट्रान्सफर करावयाची असते किंबहुना एक्सचेंजद्वारे त्याच्या ट्रेडिंग अकाउंटमधून ते डेबिट केली जाते आणि संबंधित ज्यांनी ते शेअर्स खरेदी केलेले होते त्याला ती रक्कम वर्ग केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला क्लोज आउट प्रोसेस असे म्हटले जाते. तर मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणावरून आपणास व्हॉट इज ऍक्शन, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ ऑक्शन, व्हॉट इज द फेल्युअर ऑफ ऑक्शन अँड व्हॉट इज द क्लोज आउट प्रोसेस या 4 महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला यामधून मिळालेली असतील. यावरून आपण ऑप्शन ट्रेडिंगची प्रोसेस समजून घेतलेली असेल. धन्यवाद.